नमस्कार मंडळी, मी अर्चना तोटेकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्याबरोबर गोवन स्पेशल आणि एक ब्रेकफास्टाची रेसिपी शेअर करणार. सो त्याच्याकरता पहिली मी 2 नारळ कातून घेतले, मग गरम पाणया गूळ आणि चिंच फुगत घालून ठेवली. मग त्याच्यानंतर एका पॅना आम्ही तेल तापवून घेतले, त्याच्या आम्ही सुक्या मिरच्या, मिरयां आणि हिंग भाजून घेतले, ते बी थंड करव्या ठेवले. ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे खोबरे घेतले, त्याच्या हे भाजलेले मसाले घातले, थोडेसे पाणी घातले आणि ते असे बारीक असे वाटून घेतले आणि ते एका आयदनात सायडीन काढून ठेवले. मग त्याच्यानंतर पोहे धुवून सायडीन काढून ठेवले. मग त्याच्यानंतर मिक्सराच्या भांड्यात आम्ही आणि थोडे खोबरे घातले, त्याच्यात थोडेसे पाणी घालून ते वाटून घेतले आणि त्याचा रस काढून घेतला आणि तोय बी मी सायडीन काढून ठेवला. त्याच्यानंतर मी जे गूळ आणि चिंच फुगत घातलेली ते मी परत उरलेल्या खोबऱ्या भितर घातले आणि व्यवस्थित असे बारीक वाटून घेतले. मग त्याच्यानंतर मी जे पोहे आम्ही धुवून ठेवले त्याच्या भितर मी जे मसाले घालून खोबरे वाटलेले ते घातले आणि जे आम्ही आत्ता चिंच आणि गूळ घालून जे खोबरे वाटलेले त्याचा रस मी डायरेक्ट त्या पोह्या भितरच घातला. मग त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडेसे मीठ घातले आणि व्यवस्थित चाळून घेतले आणि तुम्ही बघू शकता आमचे कढी पोहे तयार आहे. सो हे खाव्या खातना आम्ही काय करता थोडेसे फोव पयलीं घेवयाचे आणि त्याच्यात जो आम्ही रस मगा काढून सायडीन ठेवला तो घालवचा वल्ल्यान आणि ते व्यवस्थित मिक्स करून खावयाचे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग सांगा तुम्हाला आवडली की नाही ती. तुमच्या कमेंट्सांची मी वाट बघते. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. And don't forget to like, share and subscribe to my YouTube channel. Bye.